तुम्ही 6वी ते 10वी साठी जर तुमचा स्कोअर समजा टेटमधला 100 ते 140च्या दरम्यान असेल, तर तुम्ही मुलाखतीची तयारी करायला पाहिजे, विज्ञान आणि गणित विषयासाठी. परंतु ह्या विषयांची तयारी करत असताना नेमका डेमोसाठी कुठला विषय घ्यावा, कुठला टॉपिक निवडावा याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. तसा तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलाही टॉपिक निवडू शकता. परंतु असे कुठले टॉपिक आहेत जे विद्यार्थ्यांना सहज समजू शकतील आणि तुमचा डेमो खूप प्रभावी होऊ शकतो, त्याच पॉईंटबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत. अतिशय कमी वेळेमध्ये सीधी बात नो बकवास. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर 6वी ते 10वी पर्यंत कुठलाही टॉपिक घ्यायचा असेल तर तुम्ही ह्या टॉपिकचीच निवड करावी असं मला वैयक्तिकरित्या वाटतं. या व्यतिरिक्त तुम्हाला जो वाटतो तो तुम्ही घेऊ शकता. पायथागोरस थेरम, फ्रॅक्शन, न्यूटन्स लॉज, फोटोसिंथेसिस, मॅथमॅटिक्स जर असेल तर एरियाज अँड व्हॉल्यूम, इलेक्ट्रिसिटी त्याच्यामधलं बेसिक्स तुम्ही शिकू शकता. मॅथमॅटिक्स असेल तर लिनियर इक्वेशन घेऊ शकता. पॉलिनॉमियल जर तुम्ही शिकवत बसायला गेला तर खूप जास्त ठिकाणी वेळ लागू शकतो. सेट्स घेऊ शकता तुम्ही सोपं मॅथमॅटिक्स तुम्हाला शिकवायचं असेल तर. जर पुन्हा तुम्हाला केमिस्ट्रीमधला एखादा पोर्शन तुम्हाला सोपा जात असेल तर तुम्ही त्या ठिकाणी ॲटम्स घेऊ शकता, मॉलिक्युल्स घेऊ शकता, केमिकल रिॲक्शन्स घेऊ शकता, त्यांचं इक्वेशन घेऊ शकता, त्यांचं बॅलन्सिंग घेऊ शकता, ॲटॉमिक स्ट्रक्चर घेऊ शकता, ॲटम्सच्या संदर्भामध्ये जे विविध कन्सेप्ट्स आहेत त्यासुद्धा निवडू शकता. गणित जर समजा तुमचा खूपच आवडता असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला जिओमेट्री आवडत असेल तर एखादा किचकट थेरम घेऊ नका, ती प्रमेय सोडवण्यासाठी प्रयत्न करू नका. तर त्याच्यामधला एखादा बेसिक टॉपिक आहे तो निवडा. उदाहरणार्थ ट्रिगोनोमेट्री किंवा ट्रिगोनोमेट्रीचे ॲप्लिकेशन. म्हणजे तुम्हाला दिलेल्या वेळेमध्ये 20 ते 40 मिनिटं तुम्हाला वेळ दिला जाईल. त्या वेळेमध्ये तुम्हाला हा टॉपिक शिकवणं सुद्धा झाला पाहिजे आणि फक्त तुम्हाला शिकवायचं नाही तर तो विद्यार्थ्यांना तुम्हाला समजला सुद्धा पाहिजे, अशा पद्धतीने शिकवायचं आहे. म्हणून मला असं वाटतं की तुम्ही ह्यापैकी एखादा टॉपिक निवडू शकता. बायोलॉजीमधनं तुम्हाला ते सगळीकडे थेरॉटिकल पार्ट असतो, त्यामुळं एखादा टॉपिक निवडत असताना तुमच्याकडे टीचिंग एड असणं गरजेचं आहे. ठीक आहे, म्हणजे समजा तुम्हाला आता मेंदूचा एखादा भाग शिकवायचा आहे, तर त्याबद्दल जर तुम्हाला माहिती द्यायची असेल किंवा नर्वस सिस्टीमबद्दल शिकवायचं असेल, डायजेस्टिव्ह सिस्टीमबद्दल शिकवायचं असेल, एक्सक्रिटरी सिस्टीमबद्दल शिकवायचं असेल, तर विद्यार्थ्यांना वरवर काही लक्षात येणार नाही ना, कुठल्या पार्टला काय नाव आहे. तर तुम्ही तुमच्याकडे एखादं टीचिंग टूल ठेवू शकता, वापरू शकता, म्हणजे जेणेकरून ते तुम्हाला सोपं जाईल. मला असं वाटतं की हे जे मी टॉपिक्स तुम्हाला सांगितलेले आहे त्यामध्ये तर तुम्ही फिजिक्सचे विद्यार्थी असाल तर तुम्ही न्यूटन्स लॉज सहज घेऊ शकता. 10वीला जर तुम्हाला शिकवायचं असेल तर तुम्ही ग्रॅव्हिटेशन घेऊ शकता. त्यानंतर आपलं केपलर्स लॉज त्या ठिकाणी घेऊ शकता. दोन्ही त्या ठिकाणी सोपे आहेत. तुम्ही वाटत असेल तुम्हाला की इलेक्ट्रिसिटी विद्यार्थ्यांचं शिकवून झालेलं असेल तर तुम्ही त्यांना मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट सुद्धा शिकवू शकता. त्यामध्ये मोटर आहे, जनरेटर आहे किंवा फ्लेमिंग्स रूल आहेत त्याच्याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती देऊ शकता. तुम्हाला जर असं वाटलं की नाही मला क्लासिकल मेकॅनिक्सच शिकवायचे आहे तर न्यूटनचे 3 नियम तुम्ही शिकवू शकता. तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही स्पेशली वेट आणि मासचा डिफरन्स सुद्धा शिकवू शकता. त्या व्यतिरिक्त न्यूटन्सचे 3rd लॉज आहेत त्याचे फक्त ॲप्लिकेशन सुद्धा शिकवू शकता. लागेल तर तुम्हाला वाटत असेल तर फक्त मोमेंटमवरती सुद्धा तुम्ही एखादा पूर्ण पिरियड घालवू शकता. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही कुठलाही एखादा टॉपिक निवडा, परंतु तो विद्यार्थ्याच्या अंतर्मनाला लागला गेला पाहिजे, विद्यार्थ्यांच्या थेट हृदयाला भिडला पाहिजे. मग तो टॉपिक गणिताचा असू द्या किंवा विज्ञानाचा असू द्या. तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न असतील या संदर्भाने तर कमेंट बॉक्समध्ये लिहा. मला निश्चित आवडेल तुमच्या प्रश्नांना उत्तरे द्यायला. आणि सोबतच मी जे तुम्हाला सांगतोय ते तुमच्या उपयोगाचं आहे का? तुम्हाला खरंच आमचे व्हिडिओ आवडतात का? किंवा आम्ही यामध्ये काही बदल करावेसेत का? असं वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा. तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहेत. बाकी व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब याच्या भानगडीमध्ये पडू नका, त्याची आम्हाला गरज नाही. किंबहुना आम्ही तुम्हाला हे सांगण्याची गरज नाही की व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला जर वाटलं चांगलं आहे तर तुम्ही लाईक करसालच, त्याच्यामध्ये काही शंका नाही. खूप खूप धन्यवाद.